हॅलो गाईज, नमस्ते. तर आज मी बनवणार होती चिकन टिक्का. तर इथे मी चिकन धुण्यासाठी त्यावर मी मीठ टाकलं आणि थोडंसं व्हिनेगर टाकलं आणि पाणी टाकून त्याला स्वच्छ वगैरे असं धुवून घेतलं. चिकन धुवून झालं त्यानंतर इकडे घेतली मी कस्तुरी मेथी. तिला थोडंसं असं हलकं भाजून घेतलं. त्याचा अजून छान टेस्ट लागतो आणि एक भांडं घेतलं त्यात टाकलं मी सरसोचं तेल, राईचं तेल आणि आपली पावशर दही. त्यानंतर इथे मी काही मसाले घेतले जसे की काश्मीरी मिरची पावडर, हळद, जिरा पावडर, चाट मसाला, काळं मीठ, धना पावडर, चिकन मसाला, नॉर्मल तिखट आणि ब्लॅक पेपर. ते मसालेही त्यात मी टाकून दिले आणि भाजलेली आपली कस्तुरी मेथी थोडीशी अशी क्रश करून घेतली. नंतर त्यात टाकलं मी चवीनुसार मीठ. त्या सगळ्यांना मी असं मिक्स करून घेतलं आणि आता त्यात टाकलं आल्या लसणाची पेस्ट. त्यात मी थोडीशी हिरवी मिरची पण घेतली होती. आल्या लसणाची पेस्ट टाकली आणि त्याला असं मिक्स करून घ्यायचं. दहीचं बॅटर आपलं छानपैकी असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपलं धुतलेलं चिकन त्यात मी टाकून दिलं. मी फूड कलर टाकायचा विसरली होती, तर मी वरून असा थोडासा फूड कलर टाकला. तो ऑरेंज, रेड जोही असला तो टाकून द्यायचा. माझ्याकडे ऑरेंज होता, मी ऑरेंज टाकला. त्यात चिकन टाकून मस्त असं त्याला लावून झाकून त्याला मी अर्धा तास ठेवून दिलं होतं. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवून द्यायचं, अजून छान मुरतं ते. त्यानंतर मी एक पॅन घेतला अर्धा तास झाल्यानंतर. त्यात थोडंसं असं बटर मी लावून घेतलं जेणेकरून चिटकायला नाही पाहिजे आणि मग ते आपलं जे चिकन होतं ते त्यात टाकून दिलं. त्यानंतर मी इकडे चिकन टिक्क्यासोबत खायला मी इथे सॅलड करत होती. खूपच छान लागतं हे सॅलड, मला तर खूप आवडतं. मस्त शिमला मिरची, गाजर जे बी व्हेजिटेबल असेल ते त्यात टाकून द्यायचे आणि मीठ, लिंबू, थोडंसं तिखट, चाट मसाला, काळं मीठ टाकून ते सॅलड तयार करून घ्यायचं. तोपर्यंत इकडे आपलं चिकन शिजत होतं. थोडंसं पाणी सुटतंच त्याला छान असं आटू द्यायचं. नंतर चिकन झालं होतं माझं शिजून आणि एक चिकन शिजून झाल्यानंतर मी एक जाळी घेतली. त्यात थोडंसं असं गॅसवर रोस्ट करून घेतलं. सर्व असं रोस्ट करून घेतलं. त्यानंतर मग मी चाट मसाला टाकला वरून आणि बटर टाकलं. बटर हे मी मेल्ट करून टाकलं होतं आणि त्याला असं सर्व मस्त मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता त्याला द्यायचा होता थोडासा दम, जेणेकरून अजून छान टेस्ट लागेल. तर मी इथे कोळशाचा जो तुम्हाला आता सर्वांना माहितीच आहे दम कसा द्यायचा. तर इथे माझे झाला होता चिकन टिक्का रेडी. खूपच छान झाला होता. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय कराल. माझे व्हिडिओ आवडत असेल तर एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की